नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण सुपरस्ट्रक्चरचा जो पुढचा पार्ट आहे स्टोन मेझनरी आणि स्टोन मेझनरीचे टाईप्स ते आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर स्टोन मेझनरीचं कन्स्ट्रक्शन करत असताना कोणकोणत्या गोष्टींचं प्रिकॉशन आपण घेतलं पाहिजे तर ते आज आपल्याला ह्या लेक्चरमध्ये पाहायचं आहे. प्रिकॉशन्स टू बी ऑब्झर्वड इन अ स्टोन मेझनरी कन्स्ट्रक्शन. MSBT एक्झामला याच्यावरती क्वेश्चन विचारलं जातो. Stone used in a masonry should be well seasoned, hard, tough, uniform in texture. जे काही स्टोन्स आपण मेझनरीसाठी यूज करणार आहोत ते चांगल्या क्वालिटीचे असले पाहिजे, वेल सीझन असले पाहिजे, हार्ड असले पाहिजे, टफ असले पाहिजे आणि जेवढे काही नंबर ऑफ स्टोन्स आपण यूज करणार आहोत ते युनिफॉर्म टेक्स्चरचे असले पाहिजे. सेकंड प्रिकॉशन्स आपण हे घेतलं पाहिजे की जे काही स्टोन्स आपण यूज करणार आहोत ते फ्री फ्रॉम क्रॅक्स असले पाहिजे, फ्री फ्रॉम कॅव्हिटी असले पाहिजे, त्याच्यामध्ये होल्स नको आहेत, छिद्र नको आहेत, पॅचेस नको आहेत किंवा सॉफ्ट मटेरियल नको आहे. तर अशाच क्वालिटीचं स्टोन्स आपण निवडलं पाहिजे जेणेकरून आपलं स्ट्रक्चर हार्ड बनेल, टफ बनेल. ठीक आहे. त्यामुळं स्टोन्सची निवड करताना आपण चांगल्या पद्धतीने केली पाहिजे. नेक्स्ट प्रिकॉशन आपण हे घेतलं पाहिजे की जे काही स्टोन्स आपण यूज करणार आहोत त्या स्टोनची जो काही बॉन्ड असणार आहे तो बॉन्ड आपण प्रॉपरली मेंटेन करून ठेवला पाहिजे थ्रूआउट द मेझनरी वर्क. असं नको व्हायला की बॉटमला जो बॉन्ड आहे तो टॉपला नाही आहे किंवा मिडलला नाही आहे. थ्रूआउट सगळ्या ठिकाणी एकच बॉन्ड असला पाहिजे, थ्रूआउट तो बॉन्ड आपण मेंटेन करून ठेवला पाहिजे. हे देखील एक प्रिकॉशन आपण पाहिलं पाहिजे, ऑब्झर्व केलं पाहिजे. व्हर्टिकल जॉईंट्स, जे काही व्हर्टिकल जॉईंट्स क्रिएट होणार आहेत त्या मेझनरीमध्ये ते एका व्हर्टिकल लाईनमध्ये नको आहेत, ते स्टॅगर्ड असले पाहिजे, झिगझॅग असले पाहिजे, ते एका खाली एक नको आहेत ते. ठीक. अल्टरनेट कोर्सेसला ते एका लाईनला आले तरी चालतील पण ते अशी कंटिन्युअसली ते एका जॉईंट जी लाईन ऑफ जॉईंट आहे ती सेमच नको आहे. ठीक आहे. ते स्टॅगर्ड असले पाहिजे. नेक्स्ट प्रिकॉशन्स, द व्हर्टिकल सरफेस शुड बी ट्रूली इन प्लम्ब. जो काही व्हर्टिकल सरफेस आहे तो एका व्हर्टिकल लेवलमध्ये असला पाहिजे, तो प्लम्ब ऑफ व्हर्टिकली प्लम्ब असला पाहिजे, ट्रूली इन प्लम्ब असला पाहिजे. ठीक आहे. प्लम्ब ऑफचा वापर करून व्हर्टिकल लेवलमध्ये ठेवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आपल्या ऑब्झर्वेशनमध्ये आपण हे प्रिकॉशन घेतलं पाहिजे. नेक्स्ट प्रिकॉशन आहे, जे काही स्टोन्स आपण यूज करणार आहोत बांधकामासाठी तर आपण बांधकाम करण्यापूर्वी त्याला आपण वॉटरिंग केली पाहिजे. तर हे देखील एक ऑब्झर्वेशन आपण केलं पाहिजे ज्यावेळेस कन्स्ट्रक्शन साईटवरती एखादी स्टोन मेझनरीचं कन्स्ट्रक्शन चालू असेल आणि आपण ती साईट जर सुपरवाईज करत असू तर आपण हे प्रिकॉशन्स आपण घेतल्या पाहिजे की जे काही स्टोन्स, जे काही मटेरियल त्या मेझनरीसाठी जे काही बिल्डिंग युनिट आपण वापरणार आहोत त्याला चांगल्या प्रकारे आपण वॉटरिंग केली पाहिजे जेणेकरून जे काही बॉन्ड क्रिएट होणार आहे म्हणजे तो चांगल्या प्रकारचा असेल. जे काही जॉईंट्स असतील ते त्याच्यामध्ये त्याच्या जॉईंटची क्वालिटी चांगली असेल. कारण की आपण पाहतो जे आपण जॉईंटमध्ये जे मटेरियल फिल करतो त्याला आपण मॉर्टर म्हणतो आणि हे जे काही मॉर्टर आपण बनवतो, प्रिपेअर करतो ते सँड, सिमेंट आणि वॉटर यांच्या मिश्रणातून आपण ते प्रिपेअर करतो. सँड, सिमेंट आणि वॉटर यांच्या मिक्सचरमधून ते आपण प्रिपेअर करतो. जर त्या मिश्रणामध्ये जर वॉटर जर कमी पडलं तर कुठंतरी तो जो जॉईंट आहे तो वीक बनणार आहे आणि ज्यावेळेस मॉर्टर आणि स्टोन्स हे एकमेकांच्या संपर्कात येतात त्यावेळेस स्टोन एक मटेरियल आहे आणि ते वॉटर ॲब्झॉर्ब करण्याची त्याची क्षमता आहे काहीतरी पर्सेंटेजमध्ये ते वॉटर ॲब्झॉर्ब करू शकतो. त्याच्यामुळं स्टोन सिलेक्ट करत असताना असे स्टोन आपण सिलेक्ट केले पाहिजे जेणेकरून वॉटर ते कमीत कमी ॲब्झॉर्ब करतील, परंतु ते वापरताना देखील आपण त्याला वॉटरिंग केली पाहिजे जेणेकरून त्याचं सॅच्युरेशन जे लिमिट आहे ते फुलफिल करेल आणि जे मॉर्टरमधलं जे वॉटर आहे ते ॲब्झॉर्ब करणार नाही. ठीक आहे. त्यामुळे आपण बांधकाम करण्यापूर्वी आपण त्या स्टोनला वॉटरिंग केली पाहिजे किंवा आपण पाहतो बऱ्याचशा वेळेस की वीट बांधकाम करत असताना सुद्धा आपण विटा पाण्यामध्ये भिजवून ठेवतो किंवा त्याला पाणी मारतो त्यानंतरच आपण ते बांधकामासाठी वापरतो. ठीक आहे. हे का केलं जातं की मॉर्टरमधलं जे काही वॉटर आहे ते ॲब्झॉर्ब करून घेऊ नये स्टोननी किंवा ब्रिकनी, त्यासाठी आपण त्याला वॉटरिंग केली पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट प्रिकॉशन आपण हे घेतलं पाहिजे की बांधकाम कंप्लीट झाल्यानंतर, बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्या बांधकामाला आपण क्युरिंग केली पाहिजे, बांधकामाची क्युरिंग केली पाहिजे. आता क्युरिंग कशा प्रकारे आपल्याला करता येईल तर क्युरिंग म्हणजेच वॉटरिंग करणं. 2 आठवडे, कमीत कमी 2 आठवडे तरी त्या बांधकामाला आपण पाणी दिलं पाहिजे जेणेकरून त्याचे जे काही जॉईंट्स असतील ते स्ट्रॉंग बनतील आणि अल्टिमेटली होल स्ट्रक्चर, होल
मेझनरी वर्क हे स्ट्रॉंग बनेल. त्यासाठी आपण ही काळजी घेतली पाहिजे की बांधकाम कंप्लीट झाल्यानंतर देखील आपण कमीत कमी 2 आठवडे तरी त्याला आपण पाणी दिलं पाहिजे. कारण की कॉन्क्रीटला किंवा सिमेंटला जेवढं आपण वॉटरिंग करू तेवढी त्याची स्ट्रेंथ वाढत चालते. हीट ऑफ हायड्रेशन जेवढं वाढत जातं तेवढं त्याची स्ट्रेंथ ही इन्क्रीज होत जाते. त्यामुळं आपण बांधकामाला कॉन्क्रीटला हे त्याची क्युरिंग आपण केली पाहिजे. हे एक प्रिकॉशन आपण घेतलं पाहिजे. नेक्स्ट, ज्यावेळेस कुठल्याही मेझनरी स्ट्रक्चरवरती मेझनरी सेक्शनवरती जर आपल्याला लोड अप्लाय करायचा असेल तर तो नेहमी सेंट्रली आपण लोड अप्लाय केला पाहिजे. सेंट्रली अप्लाय केला पाहिजे. ॲक्सिली लोड आपण अप्लाय केला पाहिजे जेणेकरून त्या मेझनरी वॉलवरती युनिफॉर्मली तो लोड डिस्ट्रीब्यूट होईल, जेणेकरून त्या स्ट्रक्चरला काही त्याचा इफेक्ट होणार नाही. जर आपण ॲक्सिली लोड अप्लाय नाही केला तर त्याच्यामध्ये क्रॅक्स वगैरे डेव्हलप होऊ शकतात. बरेचसे प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावे लागू शकतात. त्याच्यामुळं आपली ॲज अ सिव्हिल इंजिनियर, ॲज अ साईट सुपरवायझर, ॲज अ साईट इंजिनियर म्हणून आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे की कन्स्ट्रक्शन साईटवरती आपण ऑब्झर्वेशन ठेवल्या पाहिजे, आपण काळजी घेतली पाहिजे जेणेकरून स्ट्रक्चर हे सेफ बनेल. नेक्स्ट प्रिकॉशन आहे की जे काही एक्सपोज, आता स्टोन मेझनरीमध्ये आपण प्लास्टरिंग वर्क करत नाही. जो सरफेस एक्सपोज असतो मेझनरी बॉलचा स्टोन मेझनरीमध्ये त्याला आपण प्रोटेक्शन किंवा कवर प्रोव्हाइड करत नाही आपण प्लास्टरिंगच्या स्वरूपामध्ये. त्याच्यामुळं जे काही जॉईंट्स स्टोन मेझनरीमध्ये असतात त्याला आपण प्रॉपरली त्याचं पॉइंटिंग वर्क केलं पाहिजे, मॉर्टरचं पॉइंटिंग वर्क केलं पाहिजे. जेवढे काही जॉईंट्स आहेत ते पूर्णपणे आपण भरून घेतले पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याची पॉइंटिंग आपण केली पाहिजे. तर ह्या प्रिकॉशन जनरली आपण स्टोन मेझनरी कन्स्ट्रक्शन करत असताना आपण घेतल्या पाहिजे. ठीक आहे. तर नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे रिक्वायरमेंट ऑफ अ गुड स्टोन मेझनरी. रिक्वायरमेंट ऑफ अ गुड स्टोन मेझनरी. तर ज्यावेळेस आपण स्टोन मेझनरीचं कन्स्ट्रक्शन करत असतो त्यावेळेस ही रिक्वायरमेंट असते की जी काही कन्स्ट्रक्शन आपण करतोय ते चांगल्या क्वालिटीचं असलं पाहिजे. आणि चांगलं क्वालिटी म्हणजे आयडियल असलं पाहिजे, गुड क्वालिटीचं असलं पाहिजे. तर गुड क्वालिटीचं स्टोन मेझनरी वर्क म्हणजे नेमकं कसं, तर ते आपल्याला पाहिजे. त्यामध्ये कोणकोणते गुणधर्म असायला पाहिजे, ज्याला आपण चांगलं म्हणतोय तर ते कसं असलं पाहिजे. तर जसं मी ऑब्झर्वेशन सांगितले तुम्हाला, प्रिकॉशन सांगितल्या, तर तेच ऑब्झर्वेशन याच्यामध्ये असले पाहिजे तरच ते चांगल्या क्वालिटीचं बनणार आहे. म्हणून काही ऑब्झर्वेशन हे सेम असणार आहे. रिक्वायरमेंट आणि ऑब्झर्वेशन जे आपण प्रिकॉशन्स पाहिले ते सेम असणार त्याच्यामध्ये. तर चांगल्या क्वालिटीचं मेझनरी वर्कमध्ये काय आपल्याला पाहायला मिळतं की त्याच्यामध्ये यूज केलेले स्टोन्स हे चांगल्या क्वालिटीचे असतात, चांगल्या दर्जाचे असतात, हार्ड असतात, टफ असतात, ड्युरेबल असतात. तर रिक्वायरमेंट ऑफ दिस गुड स्टोन आपण असं म्हणू शकतो द स्टोन शुड बी यूज स्टोन मेझनरी इन द स्टोन मेझनरी शुड बी हार्ड, टफ अँड ड्युरेबल. सेकंड वन इज द स्टोन शुड बी प्रॉपरली ड्रेस ॲज पर द रिक्वायरमेंट. जे काही स्टोन्स आपण ब्रिक मेझनरीसाठी यूज करणार आहोत ते आपण चांगल्या पद्धतीने त्याची ड्रेसिंग केली पाहिजे. आता ड्रेसिंग करणं म्हणजे नेमकं काय करणं, तर त्या दगडाला, स्टोन म्हणजे दगड, त्या दगडाला चांगल्या प्रकारे आपण घडवलं पाहिजे जेणेकरून त्याचा ॲपिअरन्स चांगला येईल. ठीक आहे. तरच ते मेझनरी चांगली दिसेल. चांगली असणं एक भाग आहे आणि चांगलं दिसणं एक भाग आहे. तर ते दिसायलाही चांगलं असलं पाहिजे तर त्याला आपण आयडियल म्हणणार. ठीक आहे. तर जे काही स्टोन्स आपण यूज करणार आहोत स्टोन मेझनरीमध्ये ते चांगल्या क्वालिटीचे तर असलेच पाहिजे, पण त्याची प्रॉपर त्याला आकार दिलेला पाहिजे, म्हणजे त्याला चांगल्या प्रकारे घडवलेला पाहिजे ॲज पर द रिक्वायरमेंट, जशी रिक्वायरमेंट असेल तशी. नेक्स्ट रिक्वायरमेंट आहे पहा, द हिडर अँड द बॉन्ड स्टोन शुड नॉट बी डंबल शेप. जे काही हिडर स्टोन्स असतात किंवा बॉन्ड स्टोन असतात ते डंबल शेप असायला नको आहेत, कारण की त्याचा ॲपिअरन्स कुठंतरी बिघडतो आणि ते दिसायला एवढं आकर्षक दिसत नाही जेवढं ते असायला पाहिजे. त्याच्यामुळे आयडियल जर स्टोन मेझनरी वर्क जर आपल्याला बांधायचं जर असेल तर हिडर आणि बॉन्ड स्टोन जे आपण यूज करणार आहोत मेझनरीमध्ये ते डंबेल शेप आकाराचे नको आहेत. ठीक आहे. ते शक्यतो टाळलं पाहिजे आपण. इट शुड हॅव अ लो वॉटर ॲब्झॉर्प्शन. ओके. जे काही स्टोन्स आपण यूज करणार आहोत त्याची जी वॉटर ॲब्झॉर्ब करण्याची जी क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे ती कमी असली पाहिजे. असेच स्टोन आपण ते मेझनरीसाठी आपण वापरले पाहिजे, यूज केले पाहिजे. नेक्स्ट रिक्वायरमेंट आहे पहा, दिस इट शुड हॅव अ रेजिस्टन्स अगेन्स्ट फायर रेजिस्टिंग मटेरियल आपण त्यासाठी वापरलं पाहिजे जेणेकरून आयडियल आपल्याला मेझनरी वर्क बांधता येईल. नेक्स्ट आहे पहा, द स्टोन मेझनरी सेक्शन शुड ऑलवेज बी डिझाईन टू टेक अ कंप्रेसिव्ह अँड नॉट द टेन्साईल स्ट्रेसेस. ते फक्त आणि फक्त कंप्रेसिव्ह लोड कॅरी करण्यासाठीच आपण डिझाईन केले पाहिजे. इट शुड हॅव ॲडॅक्वेट रेजिस्टन्स अगेन्स्ट द वेदरिंग ॲक्शन. वेदरिंग ॲक्शनच्या अगेन्स्ट ते
समर्थ असलं पाहिजे. वेदरिंग ॲक्शन्स म्हणजे ऊन वारा पाऊस यांच्या अगेन्स्ट ते एक सक्षम असले पाहिजे, असं आपल्याला स्ट्रक्चर आपल्याला बांधायचं असतं, तरच आपण त्याला आयडियल म्हणू शकतो. हेडर्स आर द थ्रू स्टोन्स शुड बी प्रोव्हाइडेड इन अ रेग्युलर इंटरव्हल्स. हेडर्स आणि जे काही थ्रू स्टोन्स असतात, थ्रू स्टोन्स म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं, थ्रू स्टोन्स म्हणजे असे स्टोन्स जे आपण रेग्युलर इंटरव्हलमध्ये वॉलच्या राईट अक्रॉस आपण प्लेस करतो, जेणेकरून त्या वॉलची बॉन्ड ही वॉलची स्ट्रेंथ ही चांगली असेल, चांगली बनेल, त्याचं बॉन्ड चांगला बनेल, त्यासाठी आपण रेग्युलर इंटरव्हलमध्ये थ्रू स्टोन्स प्रोव्हाइड केले पाहिजे, तर त्याला आपल्याला आयडियल म्हणता येईल. प्रॉपर बॉन्ड शुड बी मेंटेन थ्रूआउट द कन्स्ट्रक्शन ऑफ द मेझनरी. प्रॉपर बॉन्ड आपण मेंटेन करून ठेवला पाहिजे. व्हर्टिकल जे जॉईंट्स असतील अल्टरनेट कोर्सेसमध्ये व्हर्टिकली एका सेम लाईनमध्ये आले पाहिजे, ते स्टॅगर्ड असले पाहिजे, ते एका कंटिन्युअस कॉन्झिक्युटिव्ह कोर्सेसमध्ये ते सेम लाईनमध्ये येता कामा नये. ते अल्टरनेटिव्ह असले तर ठीक आहे, पण ते कंटिन्युअस किंवा कॉन्झिक्युटिव्ह ऑर्डरमध्ये ते एका सेम लाईनमध्ये येता कामा नये, याची आपण खबरदारी काळजी घेतली पाहिजे. तरच आपल्याला असं म्हणता येईल की आपण जे काही मेसनरी वर्क करतोय ते चांगल्या क्वालिटीचं करतोय आणि ते आयडियल करतोय आपण. ठीक आहे. व्हर्टिकल सरफेस ऑफ द वॉल शुड बी कन्स्ट्रक्टेड परफेक्टली इन प्लम. पहा, व्हर्टिकली जे काही वॉल आपण कन्स्ट्रक्ट करणार आहोत ते व्हर्टिकली असले पाहिजे, व्हर्टिकली प्लंब असले पाहिजे. ठीक आहे. प्लंबचा वापर करून आपण ते परफेक्टली प्लम आपण त्याचं बांधकाम हे करून घेतलं पाहिजे. आणि जे काही जॉईंट्स असतात ते आपण त्याचं पॉइंटिंग वर्क केलं पाहिजे, तरच आपण त्याला चांगलं म्हणू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे पहा याच्यामध्ये टाईप्स ऑफ स्टोन मेझनरी. बेसिकली स्टोनचे दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे रबल मेझनरी आणि दुसरा प्रकार आहे ॲशलर मेझनरी. तर हे जे क्लासिफिकेशन केलेलं आहे ते क्लासिफिकेशन केलेलं आहे स्टोनच्या अरेंजमेंटवरून, डिग्री ऑफ रिफाईनमेंटवरून आणि फिनिशिंग जे काही फिनिशिंग केलेलं आहे त्या मेझनरी वर्कचं, त्याच्यावरून आपल्याला स्टोनचं क्लासिफिकेशन, स्टोन मेझनरी वर्कचं क्लासिफिकेशन आपल्याला दोन प्रकारे करता येईल. त्यातला पहिला प्रकार आहे रबल मेझनरी वर्कचा आणि दुसरा प्रकार आहे ॲशलर मेझनरी वर्कचा. तर रबल मेझनरी वर्क कशाला म्हणायचं, तर अशी मेझनरी वर्क की ज्याच्यामध्ये जे काही स्टोन्स आपण यूज करणार आहोत ते अनड्रेस असतील किंवा रफली ड्रेस असतील, जे की डायरेक्टली कोरीमधून आणले जातील. कोरी म्हणजे खाणीतून डायरेक्टली आणले जातील अनड्रेस स्वरूपात किंवा रफली ड्रेस स्वरूपात ते बांधकामासाठी वापरले जातात. अशा दगडांपासून जे काही बांधकाम केलं जातं किंवा रबल मेझनरी वर्क केलं जातं त्याला आपण रबल म्हणणार, त्याला आपण रबल मेझनरी वर्क म्हणणार. ओके. तर त्याचे पण काही टाईप्स पडतात. टाईप्स ऑफ द मेझनरी कॅन बी यूज वेअर द स्पेसिफिक साईज शेप ऑफ द मेझनरी इज नॉट नीडेड. ठीक आहे. रबल मेझनरी वर्क आपण अशा सिच्युएशनमध्ये जनरली प्रिफर करतो की ज्या ठिकाणी आपल्याला स्पेसिफिक साईजची काही गरज नसते, शेपची काही गरज नसते, किंवा लेस इम्पॉर्टंट वर्क असेल तर त्या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की त्या ठिकाणी रबल मेझनरी वर्क केलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही. ठीक आहे. लेस इम्पॉर्टंट वर्कला. आता रबल मेझनरीमध्ये पण काही टाईप्स पडतात, त्याचे टाईप्स आपल्याला पाहायचे. एकूण 7 प्रकार पडतात रबल मेझनरी वर्कमध्ये, तर ते 1 बाय 1 आपल्याला पाहायचे आहेत. त्यामधला जो पहिला प्रकार आहे पहा, तो आहे ड्राय रबल मेझनरी. ओके. सो इन ड्राय रबल मेझनरी ड्रेस और अनड्रेस स्टोन्स आर यूज विदाउट मॉर्टर. In dry rubble masonry there should not be used any mortar for filling the joints in the masonry work. Okay. ड्राय आहे म्हणजेच काय, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मॉर्टर यूज केलं जात नाही. फक्त दगडं एकमेकांवरती एक अरेंज करत राहतात प्रॉपर बॉन्डच्या स्वरूपामध्ये. आणि ते अरेंज करत असताना सुद्धा बिगर पीसेस ऑफ द स्टोन्स आर अरेंज ॲट द बॉटम ॲट द स्मॉलर पीसेस ऑफ द स्टोन्स आर यूज ॲट द टॉप. जे मोठमोठाले जे दगडं असतील ते आपण खाली प्लेस करतो आणि जे लहान आकाराचे दगडं असतील किंवा स्टोन्स असतील ते आपण टॉपला आपण प्लेस करतो, जेणेकरून एक स्टेबल मेझनरी आपण त्या ठिकाणी अरेंज करू शकतो. ठीक आहे. आता हे ड्राय रबल मेझनरी वर्क आपण जनरली कुठं ॲडॉप्ट करतो, तर ज्या ठिकाणी आपल्याला रिटेन करून ठेवायचं असेल स्ट्रक्चर किंवा सॉइल, रिटेनिंग वॉलला आपण म्हणू शकतो, बाउंड्री वॉल्सला आपण ते बांधू शकतो. ठीक आहे. तर हे अशा प्रकारे रिटर्निंग वॉलला ह्या ठिकाणी ड्राय रबल मेझनरी मेन्शन केलेले आहे. मोठमोठाले जे स्टोन्स असतात ते बॉटमला आणि छोटछोटाले वरती त्याच्यावरती हे अरेंज केलेले असतात. ठीक आहे. नेक्स्ट आहे पहा अनकोर्स रबल मेझनरी. अनकोर्स म्हणजे सो आपण एकावरती जे थर असतात ते एका सेम लेवलला नसतात. पहा, जे थर असतात ते अनकोर्स असतात. पहा, अनकोर्स म्हणजे एका सेम लेवलमध्ये त्याचे जे लेयर्स असतात ते एका सेम लेवलमध्ये नसतात. ठीक आहे. त्याला आपण अनकोर्स रबल मेझनरी म्हणतो. यासाठी जे काही स्टोन्स यूज केले जातात ते
रफली ड्रेस किंवा अनड्रेस स्वरूपामध्ये जे काही स्टोन्स आपल्याला मिळतात ते आपण ह्या मेझनरीसाठी आपण यूज करू शकतो. ते एका सेम लेवलमध्ये त्याच्या लेयर्स नसतात, त्याच्यामुळे आपण त्याला अनकोर्स रबल मेझनरी म्हणतो. द मेझन सिलेक्ट द स्टोन ॲट द रँडम फ्रॉम द हीप. जो काही मेझन असतो तो रँडमली त्या ढिगाऱ्यातून ज्या ठिकाणी स्टोन्स वगैरे पडलेला असतात रँडमली तो उचलतो आणि तो त्या ठिकाणी प्लेस करत असतो. अशा स्वरूपामध्ये तो काय करत असतो, त्या मेझनरीचं कन्स्ट्रक्शन करत असतो. जनरली हे जो टाईप आहे तो आपण कंपाऊंड वॉलसाठी, प्लिंथ वॉलसाठी, रिटेनिंग वॉलसाठी किंवा आपण म्हणू शकतो की बिल्डिंगच्या फाउंडेशनसाठी आपण अशा टाईपच्या रबल मेझनरी वर्क आपण जनरली प्रिफर करतो. अनकोर्स रबल मेझनरी म्हणतो त्याला. त्याचाच शॉर्ट फॉर्म आहे पहा UCR, अनकोर्स रबल मेझनरी. ठीक आहे. नेक्स्ट आहे पहा, नेक्स्ट टाईप आहे. नेक्स्ट टाईप पाहण्याआधी आपण त्याची डायग्राम पाहून घेऊया. तर ही एक टिपिकल डायग्राम आहे अनकोर्स रबल मेझनरीची, ज्याच्यामध्ये इलेव्हेशन आणि सेक्शन या ठिकाणी रिप्रेझेंट केलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला पाहायचे पहा कोर्स रबल मेझनरी. सो इन दिस टाइप ऑफ मेझनरी द स्टोन्स आर प्लेस्ड टू द लेवल surface. In this type of masonry, stones are placed to the level surface. Size of the stones used in this masonry is 50 mm to 200 mm. The joints are about 15 mm in thickness. जे काही जॉईंट्स यूज केले जातात ह्या मेझनरीमध्ये, ह्या टाईपच्या मेझनरीमध्ये ते 15 mm च्या आसपास असतात. 15 mm मिनिमम आपल्याला ठेवावं लागतं. आणि कोर्स रबल मेझनरी इज कॉमनली यूज इन द बिल्डिंग कन्स्ट्रक्शन वर्क वेअर द लो हाईट वॉल. ज्या ठिकाणी वॉलची हाईट कमी असते अशा रेसिडेन्शियल बिल्डिंगमध्ये आपण जनरली कोर्स रबल मेझनरी यूज करतो, प्रिफर करतो. तर कोर्स रबल मेझनरीचं मध्ये जे काही स्टोन्स आपण यूज करतो ते स्टोन्स हे अनड्रेसेस असतात, रफली ड्रेस असतात, परंतु ते एका सेम लेवलमध्ये त्याची लेयर्स असतात. ठीक आहे. म्हणून त्याला आपण कोर्स रबल मेझनरी म्हणतो. ठीक आहे. ही एक टिपिकल डायग्राम आहे. याच्यामध्ये आपण पाहू शकतो जे काही कोर्सेस आहेत ते एका सेम लेवलमध्ये आहेत, म्हणजे कोर्स आहेत, लेयर्समध्ये ते पण प्लेस केलेले आहेत. ठीक आहे. अनड्रेस जरी असेल तरी रफली ड्रेस जरी असतील तरी ते एका कोर्समध्ये आहेत, म्हणून त्याला आपण कोर्स रबल मेझनरी म्हणतो. नेक्स्ट टाईप आहे पहा स्क्वेअर रबल मेझनरी, ज्यालाच आपण अनकोर्स स्क्वेअर रबल मेझनरी सुद्धा म्हणू शकतो. याच्यामध्ये जे काही स्टोन्स यूज करणार आहोत ते स्क्वेअर आकाराचे असतील, अनड्रेस असतील, रफली ड्रेस असतील आणि ते अनकोर्स असतील, म्हणून याचं नाव आहे स्क्वेअर रबल मेझनरी ब्रॅकेटमध्ये अनकोर्स. ठीक आहे. स्क्वेअर स्टोन मीन्स हुज एजेस हॅव बीन मेड रफली स्ट्रेट. ज्याचे एजेस स्ट्रेट बनवलेले असतात. ठीक आहे. The stones are roughly dressed and laid at a random on their natural bed so that they are interlocked. The joint should not be exceed 13 mm thickness. त्याचे जॉईंट्स असतात ते 13 mm पेक्षा जास्त नसतात. आणि त्याच्यामधले जे काही गॅप असतात, जे मोठमोठाले गॅप असतात ते आपण स्टोनशिपच्या साहाय्याने आपण ते फिल करून घेतो. मराठीमध्ये पुरणी भरणं असं म्हणतो आपण. बांधकामामध्ये जी पुरणी भरली जाते, दगडगोटे भरले जातात आणि दगडगोटे भरल्यानंतर आपण त्याच्यावरती जो मॉर्टर आहे तो प्लेस करून ते जॉईंट आपण फिल करून घेतो, जेणेकरून एक प्रॉपर आणि असा पक्का असा आपल्याला बॉन्ड प्रिपेअर करता येतो. पहा, जनरली रेसिडेन्शियल बिल्डिंगमध्ये, पब्लिक बिल्डिंगमध्ये बाउंड्री वॉलसाठी ह्या अशा टाईपचे मेझनरी वॉलचं कन्स्ट्रक्शन केलं जातं. ही एक टिपिकल डायग्राम आहे पहा स्क्वेअर रबल मेझनरीची. त्याच्यानंतर स्क्वेअर रबल मेझनरी कोर्स. स्क्वेअर रबल मेझनरी आहे पण ती कशी एका लेअरमध्ये, एका सेम लेअरमध्ये किंवा सेम लेवलच्या हाईटच्या लेअरमध्ये ते त्याचं कन्स्ट्रक्शन केलं जातं. स्क्वेअर रबल मेझनरी कोर्स. इन दिस टाईप ऑफ मेझनरी द सेमी ड्रेस स्टोन्स आर यूज. द स्टोन्स आर अरेंज इन अ रेग्युलर कोर्सेस. स्टोन्स ऑफ इक्वल हाईट शुड बी यूज इन अ कोर्स और 2 or 3 स्टोन्स आर केप्ट अबाउट ईच अदर टू मेक अप द हाईट ऑफ द कोर्स. कोर्सची जी हाईट असते ती थ्रूआउट सेम असते. जर त्या लेवलचा किंवा त्या हाईटचं जर स्टोन आपल्याला मिळत नसेल तर एकावर एक असे दगड ठेवून ती लेवल आपण बनवतो आणि ते बनवून त्या मेझनरीचं कन्स्ट्रक्शन केलं जातं. ह्या टाईपच्या मेझनरीमध्ये पण जी जॉईंटची जी थिकनेस असते ती 13 mm पेक्षा जास्त नसते. नेक्स्ट आहे पहा स्क्वेअर रबल मेझनरीची डायग्राम आहे पाही. हां, नेक्स्ट टाईप आहे पॉलिगॉनल रबल मेझनरी. पॉलिगॉनल रबल मेझनरी जनरली पॉलिगॉनल शेपचा असतो, म्हणून त्याला आपण पॉलिगॉनल रबल मेझनरी म्हणतो. स्टोन्स मेझनरी आर रफली शेप इन टू द इरेग्युलर पॉलिगॉन्समध्ये आकाराचे ते स्टोन्स असतात आणि म्हणून त्याला आपण पॉलिगॉनल रबल मेझनरी म्हणतो. तर ही टिपिकल त्याची एक डायग्राम आहे, इमेज आहे पहा. पॉलिगॉन आकाराचे जे स्टोन्स असतात जसे येईल त्या पद्धतीने ते त्या ठिकाणी प्लेस केले जातात आणि त्याच्यामध्ये जॉईंट्स भरून घेऊन मेझनरीचं कन्स्ट्रक्शन केलं जातं, म्हणून याला आपण पॉलिगॉनल रबल मेझनरी म्हणतो. नेक्स्ट प्रकार आहे पहा फ्लिंट रबल मेझनरी. सो फ्लिंट रबल मेझनरी इन द एरियाज वेअर द फ्लिंट म्हणजे शायनी ग्रे ऑर द ब्लॅक स्टोन्स अवेलेबल असतात
किंवा खूप जास्त प्रमाणामध्ये अवेलेबल असतात त्यावेळेस आपण त्या ठिकाणी फ्लिंट रबल मेझनरी कन्स्ट्रक्शन करतो. दे आर एक्स्ट्रीमली हार्ड बट ब्रिटल इन नेचर. ठीक आहे. द थिकनेस ऑफ द फ्लिंट स्टोन्स वॅरीज फ्रॉम 8 to 15 सेंटीमीटर. त्याची थिकनेस असते ती 8 ते 15 सेंटीमीटरच्या दरम्यान असते आणि त्याची लेंथ ही 15 ते 30 सेंटीमीटरच्या दरम्यान असते. ठीक आहे. तर ही एक त्याची डायग्राम आहे. फ्लिंट रबल स्टोन्सचा वापर केला जातो. ठीक आहे. तर पुढचा जो व्हिडिओ आहे तो आपण पुढचा जो टॉपिक आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कवर करू. थँक्यू.